5 वर्षांनी माझा इंद्र दिवाळीला घरी आहे. आता मी त्याला माझ्या हाताने उठणं लावणार. मागच्या 5 वर्षांची सगळी कसर भरून काढणार आहे मी. इंद्रा, राणीला उठणं? चिकू, दादाला उठणं लावूनच राणी वहिनींचा चेहरा उजळलाय. आत्ता उजळला ऍक्च्युली तिचा चेहरा. छान दिसतेस. अहो सर, काय आहे हे? ठीक आहे, घ्या, तुम्ही पण छान दिसा मग. वा, पहिली अंघोळ मस्त एन्जॉय करताय की इंद्रा भाऊजी तुम्ही. राणीनं उठणं लावलं तर किती लाजताय तुम्ही. ऍक्च्युली दादा, तू ना इतका ब्लश करतोयस की आपल्या घराला लाइटिंगची गरजच नाही. आई, तुम्ही केव्हा आलात? या ना. इंद्रा भाऊजी बघा, त्यांची पहिली अंघोळ केवढी एन्जॉय करतात. काकी बघा ना, इंद्राला यादी इतकं खुश मी कधीच नव्हतं पाहिलं. मालती मॅडम, मालती मॅडम, तुम्ही पण चला ना. इंद्रजीत सरांना उठणं लावून घ्या. चला. लागलं की त्याला उठणं. आता मी लावलं काय किंवा नाही लावलं काय, त्याने कुठे काय फरक पडतोय. चालू द्या तुमचं. मालती मॅडम, मालती मॅडम ऐका. वा, आता माझा आजचा दिवाळीचा दिवस सुपर्ब झाला. मालती मॅडम, मालती मॅडम ऐका ना. मालती मॅडम, आओ. काय झालं मालती मॅडम? तुम्ही चिडलात का? मालती मॅडम बोला ना, काय झालं? टिचभर सुद्धा लाज उरली नाहीये का? इतकं बोलून सुद्धा तुझ्यात जराही सुधारणा नाही. माझा संताप होईल, माझी चिडचिड होईल असं तू मुद्दाम वागतेच काही कळत नाहीये मला. माझा नवरा तर कधी माझा नव्हताच, सतत तुझी बाजू घ्यायचा. पण आता माझ्या इंद्रालाही माझ्यापासून तोडतेस तू. तुला काय वाटलं? माझ्या लेकाला तू माझ्यापासून तोडशील आणि मी अशी गप्प बसेन? तुझ्यासारखी खोटारडी आणि नाटकी मुलगी नाही बघितली मी. काय म्हणाली होतीस मला? या पुढे कुठलीही गोष्ट मी विचारून करेन, हो ना? तरी सुद्धा पुन्हा स्वतःच्या मनाला हवं तेच केलं ना तू. मॅडम, मी खरंच सांगते, मी स्वतःच्या मनानं काहीच केलं नाही. माझ्या आई बाबांची शपथ. हे भास्कर, भासा, आई बापाची खोटी शपथ घेऊन मला जाळ्यात ओढू नकोस.
तू किती गुणाची आहेस ना हे मला चांगलंच माहितीये. अगं सगळं करून सवरून मी माझ्या मनाने काही केलंच नाही असं म्हणतेस तू. मॅडम, मी इंद्रजित सरांना विचारलं होतं की मी उठणं लावू का म्हणून. अहो, तेच म्हणाले की तुम्हीच त्यांना असं म्हणाला होतात की हा हक्क बायकोचा असतो आणि ती जेव्हा येईल तेव्हा तीच तुला उठणं लावल. तू माझ्या इंद्राची बायको नाहीयेस, नाही मानत मी तुला. आणि तू ही स्वतःला त्याची बायको समजू नकोस. तुझे सगळे गैरसमज इच्छा आकांक्षा एका क्षणात धुळीला मिळवी ना मी. त्यामुळे वेळीच मनाला आवर घाल. माझा इंद्रा तुला त्याची बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. आणि जरी जरी त्यांनी तसं केलं ना तरी मी त्याला स्वीकारू देणार नाही. माझ्या लेकाला तुझ्यासारख्या घाणीपासून कायम दूर ठेवणारे मी. माहिती मॅडम, तुम्ही मला काही बोला, मी नाही वाईट वाटून घेणार. आणि कसंही झालं असलं तरी इंद्रजित सरांशी माझं लग्न झालं. कोणी मान्य करू देत किंवा नाही, पण ज्या दिवशी इंद्रजित सरांनी माझ्या गळ्यात मंगळसूत्र नावाचा पवित्र धागा बांधला त्या दिवशी त्यांना मी नवरा मानला. आणि हे मंगळसूत्र माझ्यासाठी फक्त एक धागा नाही किंवा एक दागिना नाही, तर खूप मोठी जबाबदारी. हो, एक वचन आहे ते माझ्यासाठी ते माझं सौभाग्य. आणि तुम्हाला पण माहिती, हो, या धाग्यात आणि दिलेल्या वचनात किती ताकद. आणि आता मी या लग्नाच्या धाग्यात आणि बंधनात बांधली गेली. त्यामुळे आता हे बंधन माझ्या बाजूने तरी तुटू शकत नाही. माहिती राणी आईच्या मागे गेलीये खरी. आता आई काय रिया करेल गॉड नोस. आईने पुन्हा राणीचा अपमान करायला नको म्हणजे झालं. हसायला काय झालं? खरंच काही झालंय हसण्यासारखं की आई काहीतरी बोलली आहे, तुला दुखावलंय तिने आणि ते तुला माझ्यापासून लपवायचं आहे म्हणून तू हसतेस का? काय वाटतं माझ्या लेकाला तू माझ्यापासून तोडशील आणि मी अशी गप्प बसेन? सांग ना, काय म्हणाली आई? चिडलीये का ती? अवसर नाही, असं काहीच झालं नाही. उलट ना, तुम्ही सकाळी उठून लवकर उठणं लावून घेतलं ना म्हणून त्यांना जरा भरूनच आलं होतं.